वृषभ राशीवाल्यांनो, आजपासून तुमच्या आयुष्यात जे सुरू होतंय ते सामान्य नाही. ते आहे आयुष्य बदलणारा काळ. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडलात, थांबलात, सहन केलं आणि तरीही हार मानली नाही, आज त्याच गोष्टीचं फळ मिळणार आहे. ग्रहांची चाल अचानक बदलते, नशीब तुमच्या बाजूने उभं राहतंय आणि देव म्हणतोय, आता तुझी वेळ आली आहे. आजपासून अडकलेलं नशीब मोकळं होईल. थांबलेली कामं एका झटक्यात पूर्ण होतील आणि अशा 7 मोठ्या खुशखबऱ्या मिळतील, ज्या ऐकून तुम्ही स्वतःच म्हणाल, हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडतंय. शेवटपर्यंत ऐका, कारण 7वी खुशखबरी तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ लिहा, कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. आता खुशखबर क्रमांक 1 आहे, अडकलेलं नशीब अचानक फिरणार. वृषभ राशीवाल्यांनो, ही पहिली खुशखबरच इतकी मोठी आहे की ती ऐकून तुमचं मन भरून येईल. गेल्या अनेक महिन्यांपासून, काहींसाठी तर वर्षभरापासून एकच प्रश्न तुमच्या मनात घोळत होता, हे काम कधी पूर्ण होणार? तुम्ही पूर्ण ताकद लावली, प्रयत्न केले, लोकांकडे गेलात, कागदपत्र दिलीत, पण तरीही काम जागच्या जागीच अडकलेलं. प्रत्येक दिवस निराशा घेऊन यायचा. पण आजपासून चित्र बदलते, कारण ग्रहांची अशी स्थिती तयार होते की जे काम हलायलाही तयार नव्हतं ते आता स्वतःहून पुढे सरकणार आहे. अचानक एक फोन कॉल येईल, एखादा मेसेज मिळेल किंवा एखाद्या व्यक्तीचा अनपेक्षित सपोर्ट मिळेल आणि तुम्हाला कळेल की ज्या गोष्टीसाठी इतका काळ वाट पाहत होतो ती आता खरंच पूर्ण होणार आहे. त्या क्षणी तुमच्या छातीतला दडपणाचा भार हलका होईल. मनात एक वेगळीच शांतता येईल. काही वृषभ राशींच्या आयुष्यात तर इतका मोठा टर्न येईल की ते स्वतःलाच म्हणतील, देव इतक्या दिवस माझी परीक्षा घेत होता, पण आज त्याने माझं ऐकलं. ही खुशखबर केवळ काम पूर्ण होण्याची नाही, तर तुमच्या नशिबाच्या चक्राला पुन्हा एकदा योग्य दिशेने फिरवणारी आहे. आता खुशखबर क्रमांक 2 आहे, पैशाचा मोठा चमत्कार. वृषभ राशीवाल्यांनो, ही खुशखबर तुमच्या आयुष्यात फक्त पैसा आणणारी नाही, तर पैशांबद्दलची भीतीच कायमची संपवणारी आहे. मागील काही महिने, काहींसाठी तर वर्षभर, तुम्ही पैशांच्या बाबतीत खूप संघर्ष केला. कमावलेला पैसा लगेच खर्चात गेला. अचानक आलेल्या जबाबदारीमुळे बचत शून्य झाली आणि मनात सतत एकच विचार चालू होता, उद्या काही अडचण आली तर काय? ही चिंता तुम्हाला आतून खूप थकवत होती. पण आता ग्रहांची अशी स्थिती तयार होते की वृषभ राशीच्या आयुष्यात धनप्रवाह जोरात सुरू होतोय. जिथून पैसा येण्याची शक्यता नव्हती तिथूनच संधी उघडते. थांबलेले पेमेंट, अडकलेला बोनस, रखडलेले पगारवाढ किंवा जुना उधार, यापैकी काहीतरी अचानक हातात पडेल. काही लोकांसाठी तर एका दिवसात इतकी मोठी रक्कम मिळेल की विश्वास बसणार नाही. त्या क्षणी तुम्ही मनात म्हणाल, देवाने इतक्या दिवसानंतर माझ्याकडे पाहिलं. या पैशामुळे फक्त आर्थिक अडचण सुटणार नाही, तर मानसिक तणावही संपणार आहे. जे विचार रात्री झोपू देत नव्हते, जे प्रश्न डोक्यात फिरत होते, ते हळूहळू शांत होतील. काही वृषभ राशीच्या आयुष्यात नवीन काम, साईड इन्कम किंवा व्यवसाय विस्ताराची संधी सुरू होईल, जी पुढील महिन्यात स्थिर उत्पन्न देणारी ठरेल. हा पैसा टिकणारा असेल, कारण यावेळी तुम्ही तो योग्य पद्धतीने वापरणार आहात. कर्ज फेडण्यासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःच्या सुरक्षित भविष्यासाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आर्थिक बदलामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. जे लोक कालपर्यंत तुम्हाला हलक्यात घेत होते तेच आता तुमच्याकडे मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी येतील. तुम्हाला जाणवेल की पैसा हा केवळ नोटांचा गठ्ठा नाही, तर तो तुम्हाला स्वाभिमान, स्थैर्य आणि निर्णय घेण्याची ताकद देतो. ही दुसरी खुशखबर म्हणजे वृषभ राशीच्या आयुष्यात सुरू होणारा असा काळ जिथे कमतरतेची जागा समृद्धी घेणार आहे आणि हा बदल दीर्घकाळ टिकणारा असेल. आता खुशखबर क्रमांक 3 आहे, मान सन्मान, प्रतिष्ठा आणि मोठी ओळख. वृषभ राशीवाल्यांनो, ही तिसरी खुशखबर तुमच्या मनाला सर्वात जास्त समाधान देणारी आहे. कारण ही खुशखबर पैशाची किंवा कामाची नाही, तर तुमच्या स्वाभिमानाची आणि प्रतिष्ठेची आहे. आजपर्यंत तुम्ही शांतपणे काम करत राहिलात, मेहनत केली, सहन केलं, पण अनेक वेळा तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं. काही लोकांनी
तुमची किंमत ओळखली नाही, तर काहींनी मुद्दाम दुर्लक्ष केलं. त्यामुळे मनात एक वेदना होती, मी इतकं करूनही मला कोणी का पाहत नाही. पण आता काळ बदलतोय. ग्रहांची चाल अशी होते की तुमचं काम, तुमची मेहनत आणि तुमची प्रामाणिकता लोकांच्या नजरेत येणार आहे. ऑफिसमध्ये, व्यवसायात किंवा समाजात अचानक तुमचं नाव चर्चेत येईल. वरिष्ठ, अधिकारी, सहकारी किंवा मोठी व्यक्ती तुमचं कौतुक करेल. काही वृषभ राशीच्या आयुष्यात तर असा क्षण येईल की त्यांना स्टेजवर, मीटिंगमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी सन्मानही मिळेल. तो क्षण तुमच्यासाठी खूप भावनिक असेल, कारण तो तुमच्या अनेक वर्षाच्या संयमाचं फळ असेल. या मान सन्मानामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. जे लोक कालपर्यंत तुम्हाला दुर्लक्ष करत होते, तेच आज तुमच्याशी बोलताना शब्द जपून वापरतील. तुमचं मत महत्त्वाचं मानलं जाईल. तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवला जाईल. तुम्हाला आतून जाणवेल, मी जे आहे ते खरंच काहीतरी आहे. ही खुशखबर केवळ प्रतिष्ठेची नाही, तर तुमच्या आयुष्याला एक नवीन ओळख देणारी आहे, जी पुढील काळात तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडणार आहे. आता खुशखबर क्रमांक 4 आहे, प्रेम, नातेसंबंध आणि भावनिक समाधान. वृषभ राशीवाल्यांनो, ही चौथी खुशखबर तुमच्या हृदयाशी थेट जोडलेली आहे, कारण इथे विषय आहे प्रेमाचा, नात्यांचा आणि मनाच्या शांततेचा. मागील काही काळापासून तुमच्या नात्यांमध्ये गैरसमज, दुरावा किंवा शांतता कमी जाणवत होती. काही जणांच्या आयुष्यात तर अशी वेळ आली होती की मनातल्या भावना कोणाशीच शेअर करता येत नव्हत्या. मी सगळ्यांसाठी करतो किंवा करते, पण मला समजून घेणारा कोणीच नाही, अशी भावना अनेकदा मनात आली असेल. पण आता ग्रहांची चाल बदलते आणि त्यांचा थेट परिणाम तुमच्या नात्यावर होतोय. ज्या नात्यात दुरावा आला होता ते हळूहळू पुन्हा जवळ येईल. संवाद वाढेल, गैरसमज दूर होतील आणि मनात साचलेली कटुता कमी होईल. काही वृषभ राशींच्या आयुष्यात तर जुना प्रेमसंबंध पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मनात दडलेली भावना पुन्हा जागी होईल. जे एकटे आहेत त्यांच्या आयुष्यात कोणीतरी खास व्यक्ती अचानक प्रवेश करेल, जी तुमचं बोलणं ऐकेल, समजून घेईल आणि तुमच्या भावनांचा आदर करेल. या बदलामुळे तुम्हाला भावनिकदृष्ट्या मोठा आधारही मिळेल. मनावरचं ओझं हलकं होईल, एकटेपणाची भावना कमी होईल आणि आयुष्य पुन्हा रंगीत वाटू लागेल. तुम्ही पुन्हा हसाल, पुन्हा स्वप्न पाहाल आणि मनापासून म्हणाल, हो, मला हवं होतं ते प्रेम आणि समजून घेणं मला मिळतंय. ही खुशखबर केवळ नात्यांची नाही, तर तुमच्या मनाला मिळणाऱ्या खऱ्या समाधानाची आहे, जी तुमच्या संपूर्ण आयुष्यावर सकारात्मक परिणाम करणार आहे. आता मित्रांनो, खुशखबर क्रमांक 5 आहे, आरोग्य, मानसिक शांतता आणि नव्या ऊर्जेचा उदय. वृषभ राशीवाल्यांनो, ही 5वी खुशखबर तुमच्या शरीराइतकीच तुमच्या मनासाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. मागील काही काळापासून तुम्ही बाहेरून ठीक दिसत असलात, तरी आतून खूप थकलेले होतात. सततचा ताण, चिंता, अपुरी झोप, जबाबदाऱ्यांचा भार यामुळे शरीरावर परिणाम होत होता आणि मनावरही. कधी थकवा जाणवायचा, कधी काहीही करण्याची इच्छा व्हायची नाही, तर कधी मन कारण नसताना अस्वस्थ व्हायचं. मी पूर्वीसारखा राहिलो नाही, अशी भावना अनेकदा मनातही आली असेल. पण आता ग्रहांची कृपा अशी मिळते की आरोग्याच्या बाबतीत हळूहळू पण ठोस सुधारणा सुरू होते. जुना त्रास कमी होऊ लागेल, उपचारांना योग्य प्रतिसाद मिळेल आणि शरीरात नव्या ऊर्जेचा प्रवाह जाणवेल. झोप सुधारेल, भूक नीट लागेल आणि मनावरच्या दडपणाचा भार हलका होईल. काही वृषभ राशींच्या आयुष्यात तर असा टप्पा येईल की ते स्वतःच म्हणतील, आज खूप दिवसांनी मी मनापासून हलकं वाटतोय. आता सर्वात मोठा बदल मानसिक पातळीवर होणार आहे. जे विचार सतत डोक्यात फिरत होते, जे प्रश्न उत्तरांशिवाय होते, ते हळूहळू शांत होतील. आत्मविश्वास वाढेल, सकारात्मकता वाढेल आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागेल. ही खुशखबर म्हणजे फक्त आजार बरे होण्याची नाही, तर स्वतःला पुन्हा सावरून उभं करण्याची संधी आहे. नव्या ऊर्जेसह, नव्या विश्वासासह आणि तुम्ही पुढच्या आयुष्यासाठी पुन्हा एकदा मजबूतपणे तयार होणार आहात. आता खुशखबर क्रमांक 6 आहे, घर, वाहन किंवा मोठी इच्छा पूर्ण होणार. वृषभ राशीवाल्यांनो, ही 6वी खुशखबर अशी आहे जी तुम्ही खूप काळ मनात जपून ठेवली होती, पण आता शक्य नाही म्हणून वारंवार पुढे ढकलत गेलात. जसं की घर, वाहन, प्लॉट,
जमीन किंवा एखादी मोठी खरेदी यापैकी काहीही तुमच्या मनात कायम होतं. प्रत्येक वेळी विचार आला, पण परिस्थिती, पैसा किंवा वेळ साथ देत नव्हता. त्यामुळे मनात एक हळवी इच्छा दडून राहिली होती. कधीतरी हे आपलंही होईल का? आता ग्रहांची चाल सांगते की तीच इच्छा प्रत्यक्षात उतरायची वेळ आली आहे. अचानक परिस्थिती अनुकूल होईल. जिथे अडथळे होते तिथे मार्ग मोकळा होईल. काही वृषभ राशींच्या आयुष्यात नवीन घर किंवा वाहनाबाबत आनंदाची बातमी मिळेल, तर काहींसाठी आधीच सुरू असलेला व्यवहार यशस्वीपणे पूर्ण होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल, समाधान असेल आणि मनात एक वेगळीच स्थिरता जाणवेल. ही खरेदी फक्त वस्तूंची नसणार आहे, तर तुमच्या कष्टाचं प्रतीक असणार आहे. तुम्हाला आतून जाणवेल की हे मी कमावलं आहे, हे माझ्या मेहनतीचं फळ आहे. घरात किंवा जीवनात येणारी ही नवीन गोष्ट तुमच्यासाठी शुभत्व, सुरक्षितता आणि स्थैर्य घेऊन येणार आहे. ही खुशखबर तुमच्या आयुष्याला एक नवा आधार देणारी असेल, ज्यावर पुढील भविष्य मजबूतपणे उभं राहणार आहे. आता खुशखबर क्रमांक 7. आयुष्याला नवीन दिशा, नशीब आणि आत्मबळाचा जागर. वृषभ राशीवाल्यांनो, ही 7वी आणि सर्वात मोठी खुशखबर आहे, कारण ही केवळ एखाद्या घटनेची बातमी नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणारी अनुभूती आहे. आजपर्यंत तुम्ही खूप काही केलं, सहन केलं, झगडलात, पण मनाच्या एका कोपऱ्यात कायम एक प्रश्न होता, मी जे करतोय ते खरंच योग्य आहे का? कधी मार्ग चुकल्यासारखं वाटलं, कधी स्वतःवरच शंका आली. आता ग्रहांची अशी कृपा मिळते की तुमच्या मनात अचानक स्पष्टता येईल. काय करायचं, कोणासाठी करायचं आणि पुढे कसं जायचं हे सगळं तुम्हाला आतूनच कळायला लागेल. भीती कमी होईल, संभ्रम संपेल आणि निर्णय घेण्याची ताकद वाढेल. काही वृषभ राशींच्या आयुष्यात तर असा क्षण येईल की ते स्वतःलाच म्हणतील, आज मला माझं खरं स्थान कळलं. या बदलाचा परिणाम फक्त तुमच्यावर नाही, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरही होईल. तुमचं बोलणं, तुमचा आत्मविश्वास, तुमचा दृष्टिकोन हे सगळं वेगळं भासेल. जे लोक आधी तुम्हाला दुर्लक्ष करत होते, ते आता तुमच्याकडे आदराने पाहतील. तुम्हाला जाणवेल की नशीब म्हणजे फक्त मिळणं नाही, तर स्वतःवरचा विश्वास ठेवण्याची ताकद आहे. ही 7वी खुशखबर म्हणजे वृषभ राशीच्या आयुष्यात सुरू होणारा तो सुवर्ण काळ, जिथे तुम्ही केवळ जगणार नाहीत, तर पूर्णपणे आणि निर्धास्तपणे जगायला शिकाल. वृषभ राशीवाल्यांनो, नशीब साथ देत असलं तरी योग्य सवयी आणि योग्य निर्णय घेतले तरच भविष्य खऱ्या अर्थाने घडतं. खाली दिलेल्या टिप्स फक्त उपाय नाहीत, तर तुमचं आयुष्य मजबूत बनवणारे जीवन मंत्र आहेत. आता नंबर 1 आहे संयम प्लस सातत्य म्हणजेच यश. वृषभ राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे संयम. एकाच गोष्टीवर टिकून राहा. वारंवार मार्ग बदलू नका. थोडं उशिरा का होईना, पण यश नक्की मिळेल. तुमचं यश हळू पण कायमस्वरूपी असतं. नंबर 2 आहे पैशांची योग्य सवय लावा. तुमचं भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी उत्पन्नाचा किमान 10 ते 20% भाग बचतीस ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. कर्ज घेण्यासाठी दोनदा विचार करा. पैशांवर नियंत्रण ठेवलं तर पैसा तुमच्यावर प्रेम करतो. आणि नंबर 3 आहे हट्टीपणा कमी करा. लवचिकता वाढवा. वृषभ राशी हट्टी असते. ही ताकदही आहे आणि कमजोरीही. प्रत्येक वेळी मीच बरोबर हा विचार टाळा. नवीन सल्ला ऐकून घ्या. बदल स्वीकारायला शिका आणि थोडी लवचिकता तुम्हाला खूप पुढे नेईल. नंबर 4 आहे योग्य लोकांची निवड करा. तुम्ही नात्यांमध्ये खूप देणारे असता, पण प्रत्येकजण ते पात्र नसतो. तुमचा वेळ आणि विश्वास जपून द्या. स्वार्थी लोकांसाठी अंतर ठेवा. योग्य लोक तुमचं नशीब उंचावतात. नंबर 5 आहे शुक्र ग्रह मजबूत ठेवा. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, त्यामुळे स्वच्छता ठेवा. सुगंध, कला, संगीत यांचा आदर ठेवा. प्रत्येक शुक्रवार पांढऱ्या वस्तूंचं दान करा आणि ओम शुक्राय नमः 11 वेळा जपा. शुक्र मजबूत झाला की सुख, पैसा आणि प्रेम मिळतं. आणि नंबर 6 आहे शरीर आणि मन यांची काळजी घ्या. तुमचं भविष्य तुमच्या आरोग्यावरही अवलंबून आहे. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. झोप आणि आहार सांभाळा. नकारात्मक विचार लगेच बाजूला ठेवा. शांत मन आणि योग्य निर्णय. नंबर 7 आहे स्वतःवर विश्वास ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. तुम्ही जितके स्वतःवर विश्वास ठेवता, तितकं नशीब तुमच्या बाजूने वळतं. तुमच्यात प्रचंड सामर्थ्य आहे,
फक्त ते ओळखा. वृषभ राशीवाल्यांनो, आज तुम्ही जे ऐकलं ते केवळ भविष्यवाणी नाही, तर तो तुमच्या आयुष्याचा इशारा आहे. ज्या वेदना सहन केल्या, ज्या रात्री शांतपणे रडलात, ज्या स्वप्नांसाठी अजूनही हार मानली नाही, त्याच स्वप्नांची वेळ आता आली आहे. नशीब बदलतंय, ग्रह साथ देतायत आणि देव स्वतः म्हणतोय, आता तुला थांबवणारं कोणीच नाही. या खुशखबऱ्या मनापासून स्वीकारा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे निर्धास्त पावलं टाका. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट आणि अंगठी सुचवली आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोगही केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतक्या राशींपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.